प्रश्न फक्त तेलाचा नव्हताच, प्रश्न होता आरोग्याचा। प्रश्न आहे तुमच्या आमच्या घरातला। जेवण बनवताना तेल वापरतोय की विष टाकतोय तेच समजत नाही, कारण दुधानंतर आता खाद्यतेलाच्या बनावटीचा देखील पडदा फाश झालाय। बातमी आहे बीड जिल्ह्यातील। अन्न आणि औषध प्रशासनाने पुन्हा एकदा बनावट खाद्यतेल विकून भरमसाठ पैसे कमवणाऱ्या रॅकेटचा काळा बाजार उघडकीस आणलाय। सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत अन्न आणि औषध प्रशासनाने बीड मधील चालू असलेल्या बेकायदेशीर प्रकरणाची चाहूल लागताच बीड मधील वडवणी आणि माजलगाव मधील ऑइल मिल्स कंपन्यांवर अक्षरशः छापे टाकले आहेत। यामध्ये 1,95,50,960 रुपयांचे खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे आणि संबंधित कंपन्यांचे परवाने देखील रद्द केले आहेत। या ठिकाणी स्वागत ऑइल इंडस्ट्री आणि चरखा ऑइल इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठा घोळ सापडलाय। विशेष म्हणजे एकाच टाकीतल्या तेलातून वेगवेगळ्या ब्रँडचे पॅकेजिंग करून अतिशय महागड्या पद्धतीने विक्री करून नफा कमवला जात होता। परंतु आता हे संशयित तेल म्हणजे साधारण 1,19,190 किलो तेल जप्त करण्यात आला आहे। तुमच्या क्षेत्रामध्ये असे काही संशयास्पद प्रकार घडत असतील तर नक्कीच आवाज उठवा आणि तुमच्या लेकरांचं भविष्य वाचवा। तर शेतकरी बंधूंनो, अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका। धन्यवाद।